हाय हॅलो नमस्कार मंडळी, रामराम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर मला कोणी प्रश्न विचारला ना, तुझ्या किचनमधली एक वस्तू रिकमेंड कर लोकांना जी की तुला वाटते दिलेल्या पैशांचं अगदी मोल चुकवेल अशी आहे, तर ती आहे हा मेयर ब्रँडचा कास्ट आयर्न तवा. हा रोटी तवा आहे. खूप सुंदर क्वालिटीचा आहे. गेली 5 वर्ष मी याला वापरते आणि हा तवा घेतल्यानंतर माझ्या किचनमध्ये मला दुसरा कोणताच तवा घ्यायची गरज पडली नाही. जे होते ते आधीचे होते आणि ते मला वापरायची पण गरज पडत नाही, कारण हा तवा खरंच ऑल इन वन आहे. यामध्ये चपाती बनते, भाकरी बनते, यामध्ये पुरणपोळी बनते, यामध्ये थापोळं, बेसनची पोळी, काय काय बनतं काय सांगू. ज्या ज्या गोष्टींसाठी तव्याची गरज असते तिथे तिथे माझा हा तवा उपयोगी येतो. तर ह्याचं ब्रँड आहे मेयर. यांची बिल्ड क्वालिटी अप्रतिम असते. यांचे प्रत्येक प्रॉडक्ट खूप छान क्वालिटीचे असतात. त्यांची स्वतःची सुद्धा एक साईट आहे, पण मी ॲमेझॉनवरून मागवला होता. तेव्हा मला साधारणपणे हा 1300-1350 रुपयांच्या आसपास मिळाला होता. आत्ता याची प्राईस थोडी जास्त आहे. तुम्हाला किंमत ऐकून असं वाटेल की अरे एवढा महाग तवा, तो पण चपातीसाठी. तर नाही, हा महाग नाही. ही एक इन्व्हेस्टमेंट आहे जी लाईफ टाईम आहे आणि खरंच तुम्ही जर व्यवस्थित वापरला तर पिढ्यानपिढ्या चालणारा असाच हा तवा आहे. कारण याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न किंवा बीड, आणि जे की एकदम खूप सुपर क्वालिटीचं असतं. नॉनस्टिकसारखंच काम करतं आणि तरी देखील तुम्ही याला कसंही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला स्पॅटुला आहे तो लाकडीच वापरा असं काही नाही. आपलं नॉर्मल उलताना आपल्याला वापरता येतं. आणि त्या व्यतिरिक्त हीट रेजिस्टंट असतात या गोष्टी. म्हणजे काय तर एकदम जास्त तापमानात वापरून तुम्ही लगेचच घासायला टाकला तरी पण याला काहीच होत नाही. याच्या आधी मी दुसऱ्या एका ब्रँडचा मागवला होता, पण त्याची क्वालिटी मला खास वाटली नाही आणि त्याचे रिव्ह्यूज पण खराब होते की त्याला तडे वगैरे जात होते. पण हा तवा मी खूप एकदम जास्त वापरते, रोजच्या वापरात असतो. सगळं याच तव्यात बनतं, घरातलं किचनमधलं म्हणलात तरीही चालेल. आणि तरी देखील याला एक स्क्रॅचसुद्धा आलेला नाही आहे. आणि ह्या पदार्थांच्या क्लिप ज्या आहेत त्या मी मुद्दामच ॲड केल्या. तुम्ही बघितलं असेल, याच्यावर डोसा बनवला मी, याच्यावर थापोळं बनवलं, याच्यावर ही अंड्याची पोळीसुद्धा बनवली आणि ती देखील एकदम मस्त. अगदी नॉनस्टिकसारखं असल्यामुळे याच्यावर मला सँडविचसुद्धा रोस्ट करता येतात आणि ते पण खूप छान रोस्ट होतात. मग काय, हा तवा जो आहे तो ऑल इन वन आहे की नाही, पैसा वसूल प्रॉडक्ट आहे. नक्की मागवा. याच्यावर मी बनवते आपलं महाराष्ट्राचं थालीपीठ. म्हणजे काय तर थालीपीठसुद्धा अप्रतिम बनतं आणि खूप छान बनतात. खरपूस भाजतात गोष्टी आणि याच्यावर तुम्ही रोस्टिंग पण करू शकता बरं का. फक्त गोष्टी भाजण्यासाठीच नाही, तर तुम्हाला काही गोष्टी रोस्ट करायच्या आहेत तर त्या पण तुम्हाला वापरता येतं, हा तवा वापरता येतो. आता ही चपाती बघा, अगदी छान भाजली आणि टुमटुमीत फुगलीसुद्धा. तर तुम्हाला एकच तवा हवा आहे जो की तब्येतीला उत्तम आहे, पैसा वसूल प्रॉडक्ट आहे आणि उगाचच 10-12 तवे घेत बसायचे नाही आहेत. म्हणजे नॉनस्टिकचा घेतला एक, डोशासाठी घेतला वेगळा आणि पदार्थ बनवायला घेतला तिसरा. त्यापेक्षा हा एकच घ्या आणि सगळं काही बनवा. पॅनकेकसुद्धा बनवले होते मी याच्यावरच, म्हणजे नेहमीच बनवते. तर हे प्रॉडक्ट माझ्याकडून हायली रिकमेंडेड आहे. तुम्हाला जर एकच तवा हवा आहे जो सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर तो आहे हा एक तवा. ह्याची लिंक तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल किंवा कमेंट करा, तिथंही मिळेल. धन्यवाद.